घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खास उपाय. 1. घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मीठ वापरा. मिठाच्या पाण्याने संपूर्ण घर पुसावे. घराच्या कोपऱ्यात 1 वाटी खडे मीठ ठेवा. 48 तासात ते बदला. मीठ एक नैसर्गिक शोषक आणि ड्रायर आहे. हे सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. 2. घरात अनावश्यक फर्निचर आणि वस्तू ठेवू नका. हे ऊर्जामुक्त प्रवाहात अडथळा निर्माण करते आणि नकारात्मक ऊर्जा वाढवते. 4. आपले घर व्यवस्थित आणि नीटनेटके ठेवा. फर्निचर अशा प्रकारे ठेवा की घरात हवादार आणि प्रशस्त वातावरण राहील. हे घरात सकारात्मक ऊर्जा वाहू देते. 4. रोपे लावा आणि आपल्या सभोवताली हिरवळ ठेवा. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वापरून हवा स्वच्छ करणे, चांगला सुगंध पसरवणे, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीबॅक्टेरियल म्हणून कार्य करते आणि घराचे सौंदर्यीकरण देखील करतात. 5. जर आपल्या ऊर्जेमध्ये अडथळा येत असेल तर ऊर्जेचा प्रवाह कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी घराच्या फर्निचरची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करा. 6. खोल्या दरवाजे बांधताना फर्निचर आणि वस्तू घरात ठेवताना नेहमीच आपल्या अनुकूल दिशेचे अनुकरण करा. 7. आपला मुख्य दरवाजा आणि पसारा मुक्त ठेवा. मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा प्रवेशक आहे, म्हणून आपला मुख्य दरवाजा नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असावा हे सुनिश्चित करा. मुख्य दरवाजासमोर कोणतेही झाड, विद्युत खांब नसावे. हे सकारात्मक ऊर्जा अवरोधित करते. त्यासह मुख्य दरवाजावर शू रॅक किंवा इतर फर्निचर ठेवू नका जे मुख्य दरवाजा उघडण्यास अडथळा आणतात. मुख्य दरवाजा सुंदर आणि आकर्षक असावा. नंबर 8. आपले घर नियमित स्वच्छ करा. सर्व वस्तूवरील धूळ आणि कोळींची जाळे असल्यास काढून टाका. नंबर 9. घाणेरडे आणि धूळयुक्त घर सकारात्मक ऊर्जा अवरोधित करते आणि आयुष्यात संकटांना आमंत्रित करते. नंबर 10. आरशाचा उपयोग वास्तू उपाय म्हणून केला जाऊ शकतो. आपण सरळ वास्तुतज्ञांकडून योग्य सल्ला घेतला असल्याची खात्री करा. नंबर 11. घरात सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करण्यासाठी सकारात्मक चित्रे लावा. सुगंधित द्रव्ये भिंतीवरील हँगिंग्ज वापरा. नंबर 12. कॅक्टससारखी काटेरी झाडे वाद आणि संघर्षाला आमंत्रण देतात असे मानले जाते, म्हणून त्यांना घरामध्ये ठेवणे टाळा. नंबर 13. तीक्ष्ण कोपऱ्यांचे फर्निचर केवळ दुखापतच करत नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील वाढवू शकते. नंबर 14. फर्निचरला गोलाकार आणि गुळगुळीत कडा आहेत याची खात्री करा. नंबर 15. तुटलेली किंवा चिरलेली क्रॉकरी नकारात्मकता आणि दुःख आकर्षित करते. लगेच टाकून द्या. नंबर 16. वेदना, दुःख आणि दुःख दर्शवणारी सर्व कलाकृती काढून टाका. युद्धाची दृश्ये, रडणारी मुले, जहाजाचे तुकडे, वाळलेली झाडे, शिकारीची दृश्ये, पकडलेले प्राणी किंवा तत्सम कशाचीही चित्रे लटकवू नकात. नंबर 17. सुकलेली झाडे आणि वाळलेली फुले घरामध्ये वाईट ऊर्जा घेऊन जातात. तुमच्या घरातील रोपे निरोगी स्थितीत ठेवा. नंबर 18. तुटलेले किंवा थांबलेले वस्तू ठेवणे टाळा. घड्याळे नकारात्मक ऊर्जा आणतात. नंबर 19. ध्वनी ऊर्जाभोवती फिरते आणि नकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्याची शक्ती असते. सकारात्मक ऊर्जा. टिंगलिंग चाइम्स संगीत नकारात्मक ऊर्जेचे स्वरूप खंडित करण्यास मदत करते आणि निरोगी ऊर्जाचे प्रवाहास प्रोत्साहन देते. नंबर 20. घरातील पाण्याचे फवारे पडणाऱ्या पाण्याच्या मंद आवाजाने चांगली ऊर्जा निर्माण करतात. शांत आणि आरामदायी वातावरण निर्माण करतात. पाण्याच्या कारंज्यांचे योग्य स्थान महत्त्वाचे आहे कारण ते घराची ऊर्जा वाहते. घरासाठी आदर्श पाण्याचे कारंज्याचे वास्तू दिशा उत्तर दिशेला आहे कारण ते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करते. अशाच नवीन टिप्स आणि ट्रिक्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.